SK मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि इकडे आज आपण एका मस्त छान ठिकाणी जाणार आहोत आणि खूप सरप्राइजिंग आहे ते ठिकाण। मी तुम्हाला नाव त्याचं सांगणारच आहे, पण तिथे कसं यायचं ह्याचा ॲड्रेस मी तुम्हाला आता सांगते। दादर वेस्टला दादर स्टेशनला तुम्ही उतरलात की तिकडनं सरळ यायचं, कबूतरखाना येतो। कबूतरखान्याच्या इकडनं थोडं पुढे आल्यानंतर शारदाश्रम कॉलनी लागते। कॉलनीच्या इकडनं जर तुम्ही सरळ आलात ना, आमंत्रण हॉटेल आहे। सो हॉटेलच्या इकडनं तुम्ही सरळ आलात ते हे ज्येष्ठ नागरिक तुम्हाला दिसेल। थोडं पुढे चालत आलात ना, आज आपण जाणार आहोत ग्रीन पोटॅटो मध्ये। तर चला आता आत जाऊया। आता आपण आतमध्ये एंटर झालोच आहे। तर तुम्ही बघताय इथे खूप छान प्रकारचे ज्यूसचे फ्लेवर्स आहेत। सो आपल्याला इथे ज्यूस सुद्धा मिळू शकतो। इथे मस्तपैकी तुम्हाला आईस्क्रीम वगैरे ज्यूस आणि बरेचशा गोष्टी मिळतात। त्याबरोबर इथे तुम्हाला साऊथ इंडियन ऑथेंटिक फूड सुद्धा मिळतील। सो इथे बरेच व्हरायटी आहेत त्यांच्याकडे आणि तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल तर हे त्यांचा मेनू आहे। सो इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मेनू आहे आणि महत्त्वाची गोष्ट हे ओनर आहे ग्रीन पोटॅटोचे। हॅलो सर। हाय। सो खूप छान वाटतंय आम्हाला, हा एम्बियन्स खूपच छान आहे। तुम्ही हा क्रिएटिव्हिटी दाखवली आहे त्याच्यामध्ये बरीच। सो आता हे खाली आपण आलोच आहे। सो बऱ्याच जणांना वाटतं हे एवढंच आहे, पण हे एवढं नाही आहे। सो ह्याच्यामध्ये अजून काही सरप्राइजिंग गोष्ट आहे, ते वरती आपण जाणारच आहोत आणि आता आपण वरती जाऊन बघूया। चला चला या। आता वरती सुद्धा बसण्याची व्यवस्था केली आहे। बघितलंच आहात की ते खूप छान प्रकारे साऊथ इंडियन क्युझिन तर मिळतंच, पण त्याबरोबर ही आयडिया आली कशी? ही आयडिया या दोघांकडनं आली। हे ओनर आहे तिकडचे। सो दादा तुमचं नाव सांगता? ओके। आणि दादा तुमचं? ओके। सो दादा ही आयडिया कशी आली तुमच्या माइंडमध्ये आणि कधी तुम्ही चालू केलं? ते जस्ट रिसेंटली आम्ही स्टार्ट केलं। त्याच्या आधी आम्ही एक कॅफे चालवत होतो, बट त्याच्यामध्ये कसं की आपला जो क्राऊड होता ना, फक्त एक आपले जे यूथ क्राऊड आहे, मला फॅमिली टार्गेट करायचे होते। त्यासाठी मी ते साऊथ इंडियन प्लस फ्युजन आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला साऊथ इंडियन ते ट्विस्ट भेटेल, ते आम्ही एक फ्रँचायझी वेजच आहे ना? म्हणजे प्युअर व्हेज अँड जे व्हेज अँड जे म्हणजे तुम्हाला कसं वाटतं की फक्त व्हेजच आपण हे करावं? त्यामध्ये म्हणजे व्हेजमध्ये त्याला हे जे नॉनव्हेजमध्ये असतात ना, ते लोक येत नाही मोस्टली व्हेजमध्ये खायला, म्हणून आम्ही थिंक केलं की आपण प्रॉपर प्युअर व्हेज आणि जे चालू करू आणि टार्गेट करू आपण फॅमिलीजला, म्हणजे लोक आपल्याला चांगलं। साऊथ इंडियन फूडमध्ये तुम्ही केरळ क्युझिन पण चालू केलं का? नाही, याच्यामध्ये फ्युजन आहे। आपलं प्रॉपर साऊथ इंडियन असतं, त्याच्यामध्ये आपण थोडे वेगवेगळे व्हरायटीज होतो। त्याच्यामध्ये जसं इटालियन्स आहे, तुम्हाला इटालियन पण फ्रेंच येणार, तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला फूड भेटेल। जसं बर्गर इडली झालं, इटालियनचं तुम्हाला पास्ता झाला, पिझ्झा झाला, तसे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपची व्हरायटी। म्हणजे आपल्याला नेहमीप्रमाणे इडली डोसाच नाही साऊथ इंडियन फूडमध्ये, पण ह्यांनी जरा व्हरायटी वरची आणलेली आहे आपल्यासाठी, ज्याच्यामध्ये पास्ता फ्लेवर वेगळे बरंच काही मिळू शकतं। बरं तुम्ही साऊथ इंडियन मेनूमध्ये फक्त इडली सांबार आपल्याला डोसा हेच वाटतं, तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय वेगळं केलं आहे का? हां, ॲक्च्युली तुम्ही बघाल ना, तर आमचा ग्रीन पोटॅटो ट्विस्ट ऑफ साऊथ असा फ्लेवर आम्ही टाकलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही इडली बर्गर केलेला आहे। आपला पिझ्झामध्ये तुम्हाला पिझ्झा डोसा भेटेल, मॅक्सिकन उत्तपा भेटेल, आपल्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत। खूप छान प्रकारे हे ट्विस्ट केलं आहे आणि खूप छान प्रकारे नवीन काहीतरी खायला मिळणार आहे आपल्याला। असं बघूया। बघितलं वरती आपण खूप छान गप्पा मारल्या। सो आता मी ना किचनमध्ये जाणार आहे। सो आता ह्यांचं किचनमध्ये प्रिपेरेशन कसं होतं, मस्त मस्त फूड आयटम्स कसे होतात बनवतात ते आता आपण बघूया। चला मसाला उत्तप्पा आहे। ओके। वाव, मस्त वाटतं एकदम सुपर्ब। ओ सही, टेम्पटिंग वाटतंय मला तर आताच बघून। सो मसाला डोसा इथे रेडी होतोय। वाव
वाव किती मोठा आहे, तुम्ही बघताच आहात. खूप छान वाटतंय, खूप मोठी साईज आहे. वाव भाजीचा तर वास एवढा मस्त येतोय, खमंग. पाणी सुटलंय माझ्या तोंडाला बघूनच. या साईडला आपला मसाला उत्तप्पा रेडी झालाच आहे आणि या साईडला आपला मसाला डोसा रेडी होतोय. सो हा आपला मसाला डोसा सुद्धा रेडी झालाय. हे साधा उत्तप्पा. ओके, असं रेडी होतंय. तो साधा डोसा अभी रेडी हो रहा है. तुम्ही सगळे बघताच आहात. डोस्याचा आकार खूप मोठा आहे. वाव, सही. आणि या साईडला साधा उत्तप्पा होतोच आहे. सो हे काय बनवत आहे? बिसी पिल्ले भात, राईट? ओके. आंध्र साईडला हा खूप फेमस आहे आणि आपण माहितीच आहे हा व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. ते काही सगळं मिक्स व्हेजेस ह्याच्यामध्ये आहेत या राईसमध्ये. सो तुम्ही बघताच आहात. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे लोक इलेक्ट्रिक शेगडीवरती जेवण बनवतात, म्हणजे इथे फायरचा कुठलाच इश्यू नाही आहे. मस्त वाटतंय अगदी. सांबार, कोकोनटची मस्तपैकी इथे स्प्रिंकल केलेलं आहे. राईस रेडी आहे. ये क्या है भैया? ऑनियन उत्तप्पा. डिलिशियस. सो दादा आपल्याला मेंदू वडा बनवून दाखवत आहेत. हा बघा, सही मोठा आहे खूप साईजने. बघा कसा खरपूस भाजला जातोय. वाव, मेंदू वडा. असे प्रकारे तयार झालेत आपले मेंदू वडा. तुम्ही बघताच आहात. वाव, केवढे मोठे आहेत हे मेंदू वडे. तुम्ही बघताच आहात. एवढे जरी खाल्ले तरी पोट भरून जाईल अगदी. सो इडली मंचुरियन आपण बनवतोय. तुम्ही बघताय. वाव, सुपर तडका. प्रेझेंटेशन पण खूप छान वाटतं याचं. सो आता आपण बघतोय पिझ्झा डोसा बनवतायत ते. सो गाईज, आपण मगाशी बघितलं किचनमध्ये खूप छान प्रकारे त्यांनी डिलिशियस आयटम्स फूडचे बनवले. सो आणि बाकीचे बरेचसे प्रकार ह्यांच्याकडे बनतात. जसं इडली, त्याच्यापासून बरेचसे प्रकार, जसं इडली बर्गर असतो, परत मग इडली मंचुरियन आहे, साधी इडली पण आहे. असे बरेचसे प्रकार आहेत इथे. पास्तापासून सगळं तुम्हाला मेनू मिळणार. सो आता मी तुम्हाला इथे टेस्ट करून दाखवणार आहे एक एक पदार्थ, आणि तो कसा आहे, किती टेस्टी आहे तो सांगणार आहे. चला आता आपण टेस्ट करूया. आता तुम्ही हे रसम राईस आहे. आता मी मला टेस्ट करून सांगणार आहे किती छान लागते ते. सो राईस म्हटल्यावर आपण तर खूपच एक्सायटेड असतोच, कारण का राईसचे बरेचसे प्रकार आपल्याला माहिती आहे, बिर्याणीपासून ते मसाला भातपर्यंत. सो हे थोडं वेगळं पॅटर्न आहे. टेस्टी आहे. तोंडात घेतल्यावर फ्लेवर येतोय. तो आता आपण वळूया मसाला डोस्याकडे. सो मसाला डोस्यामध्ये तुम्ही बघता जर मस्तपैकी इथे बटर टाकलेलं आहे आणि हा तर खूप क्रंची आहे. आणि ह्याच्या आतमध्ये आपण बघणारच आहोत. हे बघा, बटाट्याची भाजी वगैरे खूपच छान दिसते ह्यानी. मस्त प्रेझेंटेशन पण छान आहे ह्यांचं. सो मी आता तुम्हाला खाऊन दाखवते. छान लागतोय, टेस्टी आहे. साधा उत्तप्पा आहे. सो मी हा तुम्हाला तोडून दाखवते. ह्याच्यावर चटणी आपल्याला खूप छान लागेल. चटणी आणि उत्तप्पा
उत्तप्पाची टेस्ट अप्रतिम आहे, मस्त लागतंय. त्याबरोबरच आता आपण ना मसाला उत्तप्पाकडे वळूया. हा जो मसाला उत्तप्पा आहे तो खूपच दिसायला पण तर सुंदर आहेच. त्याबरोबर आपण आता हा विथ सांबार टेस्ट करूया. मसाला उत्तप्पा एकदम सॉफ्ट आहे, स्मूथ आहे आणि खातानाही खूप टेस्टी एकदम लागतोय. सो आता तुम्ही बघताय हा पिझ्झा डोसा आहे. फारच क्रंची आहे आणि याच्यामध्ये जेवढे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते अगदी तोंडात येत आहेत माझ्या. एकदम टेस्टी आहे, मस्तच आहे. मस्त आहे. ह्याच्यामध्ये मंचुरियनचा इडलीमध्ये मंचुरियनचा फ्लेवर येतोय. एकदम एक नंबर मस्त लागते. मला तर खूप आवडलंय. तुम्ही इथे याल ना, इथे व्हिजिट करा आणि नक्की हे ट्राय करा इडली मंचुरियन, तुम्हाला खूप आवडेल. अच्छा, म्हणजे सकाळचं आणि संध्याकाळी बघा गाईज, तुम्हाला हे 249मध्ये अनलिमिटेड मेनू मिळतोय. म्हणजे 249मध्ये तुम्ही जेवायला गेला तरी एवढं मिळणार नाही जेवढं तुम्हाला इथे मिळतं आहे. ते पण तुम्ही परत मागितलं तरी मिळेल. आणि त्यांचं अजून पण सुद्धा काहीतरी अजून नवीन ऑफर येते. अजून एक नवीन ऑफर येतो आहे. त्यामध्ये तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट आहे तो पण तुम्हाला अनलिमिटेड भेटणार. त्याचं टायमिंग असणार सकाळी 8 ते 11. त्यामध्ये तुम्हाला इडली भेटणार, वडा भेटणार, साधा डोसा, मसाला डोसा आणि उत्तप्पामध्ये पण तुम्हाला साधा उत्तप्पा आणि मसाला उत्तप्पा हे सगळं तुम्हाला अनलिमिटेड भेटणार सकाळी 8 ते 11. याची नवीन ऑफर आता येणार आहे. ऑफर तर तुमच्याकडे 101 मस्त येत आहेत आणि जेवढं बघायला जाऊ तेवढं कमी आहे. एवढे ऑफर्स तुमच्याकडे जास्त आहेत. आम्ही तर खूप छान वाटलं आम्हाला. हे आपलं अनलिमिटेड मेनू आहे. त्यामध्ये तुम्हाला स्टार्टर 3 प्रकारचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इडली भेटणार, वडा भेटणार आणि इडली मंचुरियन भेटणार. डोसामध्ये तुम्हाला प्लेन डोसा, मैसूर मसाला, मसाला डोसा आणि पिझ्झा डोसा भेटणार. उत्तप्पामध्ये मसाला उत्तप्पा, ऑनियन मसाला उत्तप्पा आणि मेक्सिकन उत्तप्पा. हे तुम्ही रिपीट पण करू शकता. तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही रिपीट करू शकता. पण राईसमध्ये फक्त तुम्हाला एनी वन ऑप्शन आहे. तुम्हाला सांबार राईस, रसम राईस किंवा टोमॅटो राईस तिघांपैकी एक ऑप्शन आहे. बाकी तुम्ही रिपीट करू शकता तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं. याची प्राईस फक्त 249 रुपीज आहे. 249मध्ये हे सगळं अनलिमिटेड मिळणार आहे. वाव, एकदम सुपर तुमची ऑफर चालू आहे ही. आणि तुम्ही ह्याचं टायमिंग सांगू शकता का? त्याचं टायमिंग आहे सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 10. तो दादा तुम्ही हा टायमिंग सांगा ना तुमच्या रेस्टॉरंटचं. आमचं सकाळी 8 ते रात्री 11पर्यंत आपला टायमिंग आहे रेस्टॉरंटचा. आणि हे मंडे टू संडे एव्हरीडे ओपन. एव्हरीडे ओपन असतं. ही आपली 249मध्ये जी ऑफर आहे त्यामध्ये तुम्ही प्री बुकिंग तुम्हाला करू शकता. म्हणजे तुम्हाला इथे स्लॉट्स वाईज तुम्हाला अवेलेबल भेटणार. कारण ते वॉकिंग कस्टमर खूपच येतात. मग तुम्हाला वेटिंग नको त्यासाठी तुम्ही तुमची सीट्स जे आहे तुम्ही बुकिंग करू शकता. ओके, थँक्यू. म्हणजे प्री बुकिंग सुद्धा आम्ही करू शकतो इथे यायला. तुम्ही देता का म्हणजे बर्थडे पार्टी वगैरे साठी? आम्ही इथे बर्थडे पार्टी पण प्रोव्हाइड करतो आणि किटी पार्टी पण आपण प्रोव्हाइड करतो. ते पण आपण इथे सेलिब्रेट करतो. AC मध्ये आपण सेलिब्रेट करतो बर्थडे आणि किटी पार्टी. ओके. आणि हा वरचा फ्लोअरच तुम्ही पूर्ण देता म्हणजे सेलिब्रेशनसाठी इथे? ओके. सो हा फुल AC सेक्शन आहे आणि इथे तुम्ही बर्थडे पार्टी वगैरे करायला देता. ओके, ठीक आहे. सो सर, इथे प्रायर बुकिंग करायला लागते. आधी सांगायला लागतं की कधी म्हणजे त्यांचं कोणाला ऑर्डर द्यायची असेल फॉर द बर्थडे पार्टीसाठी बुकिंगला. त्यासाठी तुम्हाला प्रायर बुकिंग करायला पाहिजे बर्थडे पार्टी आणि किटी पार्टीसाठी. आणि आपलं जे जवळचा आजूबाजूचा एरिया आहे त्यामध्ये आपण फ्री होम डिलिव्हरी पण करतो. आणि आपला स्विगी आणि झोमॅटो आहे त्यामध्ये पण आपण अवेलेबल आहे. ओके. अजून एक आहे जे कोंबो आहे त्यामध्ये तुम्हाला इडली पण भेटणार, वडा पण भेटणार, डोसा पण भेटणार आणि उत्तप्पा. तुम्हाला 4 प्रकारची तुम्हाला कोंबोमध्ये भेटणार. आणि ह्याची प्राइस काय असेल कोंबोची? फक्त 139 रुपीज आहे. 139 रुपये. त्याच्यामध्ये हे सगळं येणार? हो, सगळं. वाव. आणि उत्तप्पामध्ये तुम्ही ट्राय तर केला असेल प्लेन उत्तप्पा, मसाला उत्तप्पा. पण आमच्याकडे मेक्सिकन, इटालियन, सँडविच आणि कोल्स्लो हे 4 उत्तप्पा पण आमच्याकडे अवेलेबल आहेत. ते आम्ही फ्युजनमध्ये केले आहेत. ते वेगळ्या प्रकारचे आहेत. पंचवर्णामध्ये तुम्हाला 5 टाईपचे उत्तप्पा भेटणार. त्यामध्ये प्लेन, ऑनियन, टोमॅटो, मसाला आणि मिक्स उत्तप्पा. तुम्हाला 5 टाईपचे उत्तप्पे 180मध्येच. हो, मस्त आहे. आणि तुम्हाला फ्युजनमध्ये हवं असेल तर 3 वर्णी उत्तप्पा आहे. त्यामध्ये तुम्हाला इटालियन, मेक्सिकन आणि सँडविच 3 उत्तप्पा भेटणार.
आणि आपल्याकडे स्पेशल आहे स्पेशल 1 आणि स्पेशल 2. त्यामध्ये तुम्हाला आपली जी व्हरायटी आहे ती तुम्हाला सगळं ट्राय करायला भेटणार स्पेशल 1 आणि स्पेशल 2मध्ये. त्या स्पेशल 1मध्ये तुम्हाला 3 टाईपचे डोसा आहेत आणि 2 टाईपचे उत्तप्पा आहेत. आणि स्पेशल 2मध्ये पण सेम वेगळ्या प्रकारचे आपल्याला डोसा आणि उत्तप्पा भेटणार. मस्त आहे. तुमच्याकडे बरेच ऑफर्स आहेत, व्हरायटी पण आहेत आणि त्याबरोबर तुम्ही फ्युजनमध्ये जे पदार्थ दाखवले आहेत ते एकदम सुपर्ब वाटतात आम्हाला. पावभाजी पण 90 रुपयात आहे बघा. सही आहे, म्हणजे रिझनेबल रेटमध्ये पण इथे छानपैकी पदार्थ तुम्ही सर्व करताय. आणि 150-200 रुपये असते. हो, आणि इथे जरा रिझनेबल रेटमध्ये आहे. पावभाजी पण 110 ला आहे बघा. सही, मस्तच आहे. आणि त्याबरोबर इथे तुम्ही ज्यूस वगैरे पण ठेवलेले ना, मी बघितलं आम्ही येताना. आपल्याकडे ज्यूस पण आहे, शेक्स पण आहे आणि मोहितोस पण आहे. आपण सगळं इथे सर्व करतो. अच्छा, ओके. थँक्यू दादा, तुम्ही खूप छान आम्हाला माहिती दिली. तुम्ही बघितलंच आहात, सगळे आपले फूड आयटम्स खूप स्वादिष्ट आहेत. अनलिमिटेड फूड पण मिळतं 249मध्ये आणि ते खूप छान लागतं. सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आणि अशा प्रकारे मी हा माझा ब्लॉग इथेच समाप्त करत आहे. तर तुम्ही माझ्या SK मल्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.